रात्रीचे 2 वाजलेले असतात. सरकारी हॉस्पिटल आता थोडं शांत झालेलं असतं. कॉरिडॉरमधली गर्दीही कमी झालेली असते. पण आदित्यच्या वेदना ह्या कायम असतात. आदित्य अजूनही त्याच बेंचवर बसलेला असतो. त्याचे डोळे सुजलेले असतात. पण यावेळी आदित्य एकटा नसतो. त्याच्या शेजारी डॉक्टर सानिका बसलेली असते. आदित्यचा पूर्णपणे मन तुटलेलं असतं. त्यानंतर आदित्य ICU बाहेर जातो. ICUचा दरवाजा ओपन करतो. आत मशीनचा आवाज येत असतो. आदित्य दरवाजाच्या काचेतून पाहतो. वडिलांना मेडिसिन चालू असतात आणि त्यांना व्हेंटिलेशनवरती घेतलेलं असतं. त्यावेळी आदित्य विचार करतो की बाबा नेहमी मला सांगायचे, माणसाने कधी कोणावर ओझं होऊ नये. आणि आज ही परिस्थिती बघून आदित्य पूर्णपणे तुटलेला असतो. सानिका आदित्यला सांगते, धीर देते. हळूहळू सानिका आदित्यकडे तिचं पास सांगत असते. ती सांगते, माझे वडील सुद्धा सरकारी डॉक्टर होते आणि आम्ही पण ग्रामीण भागातच राहायचो. ग्रामीण भागातील लोक इतके चांगले की ते डॉक्टरच्या रूपात पप्पांना देव मानत असे. पण पप्पा म्हणायचे, मी देव नाही, हे माझं कर्तव्य आहे. हे ऐकून आदित्य सानिकाकडे पहिल्यांदा कुतूहलाने बघत असतो. सानिका म्हणते, पण एका रात्री काय झालं? ते एका पेशंटला बघण्यासाठी गावात गेले पण परत आलेच नाही. आदित्य म्हणतं, मग तुम्ही डॉक्टर का झालात? सानिका हलकंसं असते. ती म्हणते, कोणीतरी असायला हवं जे माणसाला माणूस म्हणून समजेल. आदित्य मान खाली घालतो. आदित्य म्हणतो, खरंच डॉक्टर तुम्ही जर नसता तर आज मी कदाचित काय केलं असतं ते मला पण ठाऊक नाही. सानिका ठामपणे म्हणते, अरे असं नको बोलू. आज तू इथे आहेस हे तुझ्या बाबांचं बळ आहे. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना बोलता बोलता पहाट होते आणि पहाटेचा उजेड खिडकीतून आत येतो. सानिका उभी राहते आणि म्हणते, मी पुन्हा ड्युटीवर आहे. काही लागलं तर सांग, मी इथेच आहे. आदित्य पहिल्यांदा तिच्याकडे नीट पाहतो आणि म्हणतो, तुमचं नाव काय? डॉक्टर म्हणता, सानिका देशमुख. आदित्य म्हणतो, मी आदित्य पाटील. इथे एक साधी ओळख असते पण ते जणू काही आयुष्यभराची सुरुवात होते असे जाणवते. 2 दिवस निघून गेलेले असतात. वडिलांची तब्येत चांगली झालेली असते पण अजूनही धोका टळलेला नसतो. दुपारचे 3 वाजले असतात. सरकारी हॉस्पिटलचा परिसर उन्हाने तापलेला आहे. आत मात्र अजूनही थंड हवा, औषधांचा वास आणि माणसाच्या धावपळीचा आवाज. आदित्य हॉस्पिटलमध्ये बाकवरती चहा पीत बसलेला असतो. तेवढ्यात समोर येणाऱ्या सानिकाकडे त्याचं लक्ष जातं. ती फाईल्स घेऊन येत असते. तिच्या चेहऱ्यावर थकवा असतो. या प्रसंगी दोघांची नजर मिळते. दोघांच्या चेहऱ्यावर बारीक स्माईल येते. तेवढ्यात हॉस्पिटलच्या गेटजवळ एक चमकदार कार आणि त्या कारचा दरवाजा उतरतो तो रोहन देशमुख, म्हणजे सानिकाचा मोठा भाऊ. तो शहरात लहानचा मोठा झालेला असतो. महागड्या कपड्यात आत्मविश्वासाने भरलेला असतो. हॉस्पिटलचा परिसर त्याच्यासाठी नवीन नव्हतं परंतु तिथली माणसं त्याला अपरिचित होती. तो आत येतो आणि दुरून सानिकाला पाहतो. सानिका आणि आदित्य एकमेकांशी बोलत असतात. हे ऐकून रोहनचा चेहरा बदलतो आणि तो थेट सानिकाकडे जातो. कडक आवाजात म्हणतो, सानिका, मला फोन का केला नाही? सानिका एकदमच शांत होते आणि म्हणते, दादा, इमर्जन्सी होती. रोहनची नजर आदित्यकडे जाते आणि तो आदित्यला वरून खालपर्यंत बघतो आणि म्हणतो, हा कोण? सानिका म्हणते, एक पेशंट आहे. त्याचा मुलगा. क्षणभर शांत होता. रोहन हलकासा हसतो पण त्याच्या हसण्यात काहीच नसते. रोहन म्हणतो, ठीक आहे, पण लक्षात ठेव, तू डॉक्टर आहेस. डॉक्टरांनी लिमिट ठेवायला हव्यात. हे वाक्य रोहन मुद्दाम मोठ्या आवाजात बोलतो. आदित्य हे सगळं ऐकतो पण काही बोलत नाही. त्याच्या हातातला कप थरथरतो. रोहन तिथून निघून जातो. सानिका थोडा वेळ तिथेच उभी राहते. आदित्य तिच्याकडे पाहत नाही. डोळे खाली असता. त्याला अपमान शब्दात नाही लागलेला असतो परंतु तो नजरेतून लागलेला असतो. तो तिथून हळूच निघून जातो. रात्र होते.
कॉरिडॉरमध्ये गर्दी कमी होते, पण आदित्यच्या मनात गोंधळ असतोच. तो खिडकीजवळ विचार करत उभा असतो. बाहेर शहर, उंच इमारती बघत असते. आदित्यच्या मनात येतं, आपण इथे का आहोत? यांचं जग वेगळं, आपलं जग वेगळं. त्याला आठवतं, गावात लोक म्हणायचे शेतकरी म्हणजे मागासलेले. आज हे शब्द न बोलता त्याला जाणवायला लागतात. तेवढ्यात त्याच्याजवळ सानिका येते आणि म्हणते, आदित्य, तू मला का इग्नोर करत आहे? आदित्य हसण्याचा प्रयत्न करतो, पण अपयशी ठरतो. आदित्य म्हणतो, टाळत नाही, फक्त स्वतःला समजावतोय. सानिका म्हणते, कशासाठी? आदित्य थोडा थांबतो. आदित्य म्हणतो, तुमचं जग आणि माझं जग यांच्यात खूप अंतर आहे. सानिका गप्पच होते. आज तुमच्या भावाच्या नजरेत माझी जागा कुठे आहे हे मला कळलंय. मी जरी शेतकरी आहे, गरीब आहे, पण कमी नाही. सानिकाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा राग दिसतो. सानिका म्हणते, कोणी तुम्हाला कमी समजतोय? कोणाला अधिकार नाही तुम्हाला कमी समजण्याचा. माणसाची किंमत त्याच्या कपड्यावर, पैशावर किंवा त्याच्या आडनावावर ठरत नाही. जर समाज चुकीचा असेल तर समाजाला प्रश्न विचारायला हवेत. आदित्य एकदम स्तब्ध होतो. दोघांत म्हणते शांतता होते. आदित्य म्हणतो, मला असं वाटतं की मी तुम्हाला ओझं व्हायला नको. सानिका हळू आवाजात म्हणते, पण मला माणूस गमावायचा नाही. या वाक्यात प्रेम आहे असे दिसून येते. रोहन हे दुरून सगळं पाहतो. त्याच्या चेहऱ्यावर चिंता असते. रोहन विचार करतो, ही वाट चुकीची आहे. समाज माफ करणार नाही. तो फोन काढतो. प्रेम जेव्हा मातीतून उगवतं तेव्हा समाज प्रतिष्ठेची भिंत उभी करतो. आता प्रश्न प्रेमाचा नव्हता, तर टिकण्याचा होता.